काय ग, तुम्हाला साडी कशाला घालायला लावली होती? अगं आजचे तू सांगू का मी कार्यक्रमामध्ये आहे ना साडीवर ना बाई ना एकदम भारी दिसती माहितीये का. आपण सगळ्यांनी ड्रेस घातले, मला साडी घालायला लावली. माझं काय लग्न झालंय का? तुझं लग्न नाही झालं पण तुला सवय नको का नवऱ्याच्या घरी गेल्यावर. सांग बरं, आज ना उद्या तो लग्न करणार आहे आपण. हा टाइम आहे अजून. मग टाइम आहे तोवर तुला तर सवय लागेल ना. मैत्रिणी तुझ्या, सुनबाई तिची, डोळ्या जेवण तिचं, नऊ साडी मला. अगं पण सगळ्यांनी नवल केलं असं पहा म्हणले असते शांताबाईची पोरगी कशी साडीवर आहे वय. हा किती छान दिसते, किती गुजीरवान दिसते ना. ऐक ना, सांगण्याच्या नादात तुला विसरून गेले. काय? ती आपली नाही का ती ठकूबाई येणार आहे कामाला नाही का, तिला तेवढं मी सांगून येते कामाचं. बरं लवकर आहे, मग मी जाते घरी. अगं लवकर येते, मला काळजी आहे आरची तुझी. बरं मग मी इथंच थांबते, लवकर आहे. मी नाही जाते एकटं, मला भीती वाटते. भीती वाटते का? लहान आहे का तू भीती वाटायला? तू लवकर ये. हा लवकर या, नाही तर बस बोलत तिथंच गप्पा ठोकीत. लय एकटी उभी राहिली उन्हात. मग छत्री धर माझ्यावर. नाही ना आणली, मला काय माहित आणली असती तू उन्हात थांबणार म्हणून. एक विचारू का, साडीतली भारी दिसते बरं का तू. हा मला माहितच नव्हतं. का बरं? नाही खरं ना भारी दिसते. आजपर्यंत माझ्या कोणी कौतिकच केलं नाही. आता मी करतो ना कौतिक. हा लग्न झाल्यावर बी साडीतच थांबायचं. काय? म्हणजे आपलं दोघांचं लग्न झाल्यावर मग साडीत जरा पाड दिसते ना. म्हणजे तू मला, म्हणजे तुझं झालेलं नाही दिसत म्हणून म्हणलं. झालंय का? एक मिनिट, तू माझी छेड काढतोय, मला विचारतोय लग्नाचं. ते पण तुला लाज वाटते का? हा मग लग्नच नाही विचार, मग कायचं विचारू? काच विचार तुझ्या तर मी. हा अरे तसं नाव घेशील का? अरे नाही. तुझ्या तर येऊ दे, माझ्या आईला सांगते तुझं नाव. हलकट मेला, माझी छेड काढून राहिला. मला म्हणतो लग्नानंतर मी साडी घाल. नालायक मेला कुणीकडचा. चल बाई येईन बाई आता ठकूबाई कामाला बाई. बरं झालं मला तरी. ए वर भावल्याच्या तुला दिसला का रे? हा एवढे मोठे बाई धडधडीत चालले, कुशल तक्रार देऊन जातो दिवसा डावळ्या. तसं नाही. तसं नाही म्हणजे कसं मग? ती पोरगी दिसते का? कोणती? हा 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 ती माझ्या मागा लागली मागं लागली? मला हाणायला. हा कमून रे. लय गोड आहे पोरगी. कोण आहे ती? गोड? लय आवडली मला. ती संग लग्न करायचंय. लग्न करायचं? हा त्या पोरी संग. तुला माहितीये का कोण आहे ती? मेली हा? माझी पोरगी आहे ती. आमची. पोरी संग हा, मी- मग चल, जा. अयो लय चोपला गाड्या. अवघड झालं. पोरगी तर दिसायला भारी आहे. मला काय माहित तिचीच आई आहे म्हणून तिने बी आणलं. आता करावं कसं? पोरगी तर आवडली मला तर तिला पटवायची. तिची आई तर मधीची ती. आता असं गेलो तुम्हाला ओळखते. काय करावं आयडिया आत्ता माझी येईल. चला. ऐक ना आरचे, काय बोल लागलो तुझं नाव. नक लागलं का तुला बाय लेकराला ग माय? अगं ते ठकूबाईला सांगितलं ती कामालाच नाही आली आज. हा आता मलाच हातभाव लागन बाय. एक तर तुला माहिती मला रक्त कमी सांगितलेलं आहे डॉक्टरनी. हा चक्र येते आरचे मला. तू काय हातभार लावू लागत नाही. हा? झालं का तुझं सुरू? एकटं मला ती साडी काढू दिली नाही, काय नाही. म्हणा राहू दे, आजच्या दिवस लय भारी दिसती. तुला सांगितलं ना किती भारी दिसते तू साडी. भविष्य सांगणार, तोंड बघून हात बघून भविष्य सांगणार तोंड बघून हात बघून भविष्य सांगणार. हो बाबा इकडून या या इकडून इथं बसा. बाई बरं झालं बाई तुम्ही आले बाय. अयो कुठलं आहे बाबा? मिलेल आमचा बाई. आमचं हे काय? हे काय ही नर्सरी आमची. हा छान आहे मस्त आहे. बरं काय अडचण? काय नाही या पुरीचं आमचं पुढं जमाना तर म्हणलं जमाना म्हणजे चांगले स्थळ येते तिला, पण तिला काय आवडानाच. बर बाई दाखवा तुमचं हा हात. काय म्हणले? हात बघितल्याशिवाय कसं कळणार? तुमचं तुम्ही तोंडावूनच सांगा. माझं तुमचं काही खरं नाही. म्हणजे तुमचं काही खरं नाही. म्हणजे मला वर जायचं काय टाकायचं काय? तुमचं काही खरं नाही. काय खरं नाही म्हणजे उलटायचं काय मला? नाही मग? हे तोंडाच्या बडबडीमुळे ना नवरा घरी थांबत नाही. मग माझा नवरा 10 रुपये येतो बाबा. हा 4-2 बायांच्या मागे फिरतो. काय? मा बापाला काही बी म्हणू नको. हे असं आहे, तोंडाला तोंड लागले की वाद होतो. खरंय त्याच्यामुळे त्याच्यावर एकच उपाय आहे, हा तोंड बंद ठेवायचं. माझं हा फिरकी कम नाही घेऊन आले येताना चिपकायला. इले वाडा बोलती काही. होय कोणी आहे? मम्मी का? हा माझी आई. हात बघू. काय झालं बाबा? लय अवघड आहे आता. म्हणजे पैसे येणार आहे काय?
पैसे नाही नोटा ही रेष आहे ना इथंच संपली. म्हणजे तुम्ही आता फक्त 15 दिवसाचे साथीदार आहे. आरचे काही इच्छा बिच्छा असेल तर पूर्ण करून टाका. आरचे बघ ना बाबा काय म्हणतो हो बाबा असं काय बी काय बोलते काय बी काय बोलतो, भविष्य सांगणार, तोंड बघून हात बघून भविष्य सांगणार. मी कशाला खोटं बोलणार, मला काय करायचं मला काय. अहो बाबा वावरात काम करून तिच्या हाताला गट्टे पडले रेषा पुसल्या तिच्या. नाही 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 तसं नाही, मी सांगितलं तेच खरं होणार. बाबा तुझ्या भविष्य अजून वाढवा ना मा त्याच्यात, म्हणजे मी जास्त दिवस जगन अजून माझ्या लेकराचं व्हायचं जायचं. हा का, मोठ्याचे कशाला आहे? पण काही शक्य नाही. नाही ते माझ्या हातात नाही, आरचे ते माझ्या हातात नाही. अगं, काही नाही होणार बस गप. आणि बाबा हा तुम्ही दुसरं काय सांगायचं? ना आता जे दिसतंय मी तेच सांगितलं, जे कळलंय मला तेच सांगितलं. मी थोडी माझ्या मनचं बोललो. आधी तिच्या गोळ्या संपली गोळ्या चालू आहे तिला काय तुम्ही काय म्हणले? असं काही बी नका म्हणू, ती लगतले मनावून घेती. नाही नाही बरं मी काय म्हणतो, हात बघू. ह्यो नाही त्यो. वा चांगला आहे, भारी. मग ये. म्हणजे बघू दे, म्हणजे रेषा आहेत सगळ्या. म्हणजे माझ्या रेषा काला पुसणार आहे, मी काम नाही करीत. मग तेच हाय. उपाय सापडला, उपाय सापडला, उपाय सापडला, काय सापडलं बाबा? उपाय सापडला. काय सापडलं? हा उपाय. कसला? हा बर, हात बघितलं मी, भविष्य एकदम उज्ज्वल आहे बर का, एकदम सोन्याहून पिवळं. बाबा माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे. मी तिचं लग्न पाहिलं ना माझ्या डोळ्याने नेत्राने, मग उलटले तरी चालेल. मग मी काय बोलू नाही 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 नाही. आणि बघू परत, असा भारी मुलगा भेटणार आहे, असा भारी, एवढा देखना, एवढा सुंदर, जगात भारी असा मुलगा भेटणार आहे. असं कुठंच नाही, ते तुझ्या नशिबात आहे. हा का? हा. शेतकरी जरी असलं तर चालन, पण चांगला पाहिजे. आणि याच्यावरचा उपाय हा, जर माझ्या संग लग्न केलं तर तुझी आई वाचू शकते. काय? हा काय हा म्हणजे माझ्या पोरीने तुमच्या संग लग्न करायचं, हा. आणि मग मी कस काय वाचन? मग तुम्हाला म्हणलं 15 दिवसात टपकन. मग ते दिसलं ना मला त्याच्यात, वाचणार. माझ्या संग जर लग्न झालं तुमच्या पोरीचं, मग बघा तुम्हाला जागायचं आहे का मारा. ते कसं आहे, गुण जुळते. हा का? हा. आणि तुम्ही काय काम करता बाबा? एवढंच काम करता ना, हात पाहिजे पाय पाहिजे. ते काय कमी काम आहे का? आणि किती पैसे कमी येतात तुम्ही असे? तुम्हाला काय करायचं पैशाचं, असं कोणाचं विचारू नाही किती कमावतं आणि किती नाही. पोरगी सुखात राहिली म्हणजे बस ना. हा ते खरंय बर का बाबा. मग असं का कोणाशी लग्न करायचं का? मग कोणाशी काय पण आरचे तू काय म्हण, पण मी तर जगन ना. ते माय नातू पाहिला. पण आरचे तू हा म्हण ना, लग्न करी म्हणून मी तर जगन ना. मी काय म्हणतो, मी आता हे भविष्य बघितलं ना, हा. त्याचे पैसे बी नका देऊ. पैसे आहे नाही आमच्याकडे द्यायला आता. तुमच्या मुलीला असं फुलासारखं ठेवीन ना मी. ठेवताना हा मग, म्हणजे माझ्याकडे काही कमी नाही. हा, हा, काय? भरपूर आहे सगळं माझ्याकडे. गरीब बंगला गाड्या सगळं सगळं सगळं. हा का? हा, जे नाही ते माझ्याकडे. पण माझी पोरगी किती गोजीरवान दिसते, पहा ना किती मस्त आहे. आणि मी नाही का दिसायला? तुमचा जीव वाचवा म्हणून मी तिच्याशी लग्न करून राहिलो. बाबा तुम्ही काय तशी- म्हणा गड्या, तुम्हाला काळजी पण माया. हा, तशी मला बी ती आवडते. मी काय म्हणते, हा? आता माझ्या आई वाचव म्हणून ठीक आहे करते मी लग्न. आईशिवाय काही दुसरं आहे का जगात? करते मी लग्न. मग पहा माझ्या लेकराला माहिती किती किंमत आहे, पाहिलं का? याला म्हणते पोरगी पाहिजे एका बाई ना, जीवा भावाला वय. हा, मला बहीण लग्न झाल्यावर. हा, वय ना. पोरगी काय? आता लग्न झाल्यावर नाही व्हायची का? हा, लग्न झालं रोय. मी म्हणलं असे काय म्हणता बाबा तुम्ही दात पण एक बोलू का? हा, जरा चष्मा काढा ना. कशाला? ते असं तुमचे डोळे बघायचे होते. एक मिनिट उठा हो तुम्ही. वा, कशाला? बाबा उठा बरं. बसूनच बघितलं बरं. असतं. ती टोपी काढा. अगो बाई, हा तो मगाचाचे ज्याने माझी छेड काढली ती तुला म्हणजे घोटाळा बाबा म्हणून आला का इथं? नाही भविष्य मला तू आवडली होती म्हणून म्हणलं. तुझ्या जाऊ दे म्हातारे त्याच्यात तर. अगो बघ ना किती फसायला निघला, नाही तर फसलं असतं का मारचे. ते जाऊ दे. हा थांब. माझा ऐका बोल. असं कोणाला चालतंय याच्यावर विश्वास ठेवी ती लगेच. तू खरं टपकणार होती का? अगो बाई पण तू कसं म्हणला 15 दिवसाची पाहुणी तू. हा उद्या कोणी येऊन म्हणा अगं असं काही नाही राहत. ही सगळं अंधश्रद्धा आहे, सगळं वरच्याच्या हातात आहे. ते खरं बर का? आणि याने माझी छेड काढली होती, मा माग लागलं होतं ते कुठं? सकाळी. हा मला म्हणत होता काय? अगं मग तर मी तर त्याच्या मागे पाहिले होते ना सकाळी. मग मी बी पळाले होते ना त्याच्या मागे हात लावून. डोळ्याला त्याला मिळालं. मी बी मारलं त्याला. असं चेसला पाहिजे होता खलबत्त्यात घालू घालू तोंड त्याचं चापावानी त्याचं मेल्याचं फसायला निघला माझ्या चांदणी सारख्या लेकराला.
बरं चाल घरी असं कोणावर विश्वास ठेवावा लागणार आता त्याला चाल. येऊन दे परत कशी तू